आहे। छगन भुजबळ वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आता वर्तवली जाते। भुजबळ समर्थकांमध्ये अजितदादांविरोधात भावना आता निर्माण झालेल्या आहेत। मंत्रिपद देण्यास अजित पवारच अडसर असल्याचा दावा देखील भुजबळ समर्थकांकडून केला जातोय। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज आहेत आणि आज त्यांनी येवल्यामध्ये कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे। 6 महिन्यातील सविस्तर माहिती ही पदाधिकाऱ्यांसमोर छगन भुजबळ यांनी मांडलेली आहे आणि अजित पवार हेच मंत्रिपद देण्यामध्ये अडसर असल्याचा दावा आता भुजबळांच्या समर्थकांकडून केला जातोय। मी म्हटलं मला पाहिजे होते तर मला मी लपून ठेवलं नाही, पण आता मी निवडणूक लढलो, आत्ताच संपली निवडणूक, अजून त्या मतदारसंघात काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते सोडायचे आहेत। माझ्यासाठी जीव काढला माझ्या लोकांनी मला निवडून आणण्यासाठी। मी त्यांना मी काय सांगू, मी राजीनामा देऊ शकत नाही, कारण राज्यसभेवर जायचं असेल तर विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल। आणि मी त्यांना सांगितलं 1-2 वर्ष द्या मला, काय मी जातो तोपर्यंत माझ्या मतदारसंघात मी स्थिर स्थावर सगळं करीन आणि मग त्यांचा निरोप घेऊन तुमच्याकडे येतो आणि मी जातो। त्याच्यानंतर ते म्हणाले आपण चर्चा करू बसू, तर कधी बसलेच नाही। मुख्यमंत्र्यांची याच्यावर काय प्रतिक्रिया होती, आपण काही वक्तव्य केलं होतं? मला जे काय कळलं, मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता आणि निश्चित ते मी कन्फर्म करून घेतलं। भुजबळांनी अद्याप संपर्क जरी केलेला नसला तरी भुजबळ हे अधूनमधून माझ्या संपर्कात असतात। भुजबळांची नाराजी रास्त आहे। एखाद्या माणसाला वापरून फेकून देणं हे बरोबर नाही आणि मी झाल्या बोललेला माणूस आहे, म्हणजे मी काय नंतरचं राजकारण बोललेलो नाही आहे। आणि मी काल हेही लिहिलं की पवारसाहेबांच्याकडे आल्यापासून त्यांना पवारसाहेबांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं। 90पासून मंडळ आयोगाचं झाल्यापासून याच नागपूरमधनं ते बाहेर पडले होते। या नागपूरमध्ये त्यांच्या जीवाला धोका असताना त्यांच्याशी पवारसाहेब कसे वागले, त्यांच्यावरती बंगल्यावर हल्ला झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्या घरी कसे गेले, हे सगळं बघितलेला मी एक कार्यकर्ता आहे। हे सगळा प्रवास बघितलेला मी एक कार्यकर्ता आहे। ते पहिल्यांदा अध्यक्ष झाले पक्षाचे, ते पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले आणि नंतरच्याही काळात पवारसाहेबांनी कशी त्यांना साथ दिली, हे ज्यांनी हा प्रवास बघितला आहे ते कधी विसरू शकत नाहीत। भुजबळ असं म्हणतायत जहा नाही चायना वहा नहीं रहना, असे भुजबळ साहेब म्हणतात की जहा नाही चायना वहा नाही राहना। मला माहित नाही की आता या वयामध्ये किंवा त्यांना कुठे चेन पडेल अशा ठिकाणी ते जातील किंवा त्यांचा कोणी विचार करेल असं मला वाटत नाही। छगन भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहेत। त्यांचा हा पक्षांतर्गत सगळा विषय आहे आणि छगन भुजबळ साहेबांच्या बाबतीमध्ये मी काही वक्तव्य करणं शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून ते योग्य नाही। त्यांच्या बाबतीतला योग्य तो निर्णय माननीय अजितदादा आणि त्यांचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते घेतील। त्यांच्यावर मी बोलून अजून काही त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल बोलावं असं नाही, कारण मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, आमची महायुती आहे आणि एखाद्या पक्षामध्ये जर कोणाला मंत्रिपद मिळालेलं नसेल तर त्याच्यावर बोलण्याचा अधिकार मला नाही। ही बाब दुर्दैवी आहे। म्हणजे हे बघा, कुणीही राजकारणामध्ये नाराज असू शकतं, पण खालती कार्यकर्त्यांनी आमच्या राष्ट्रीय नेत्यावरती जोडे मारणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं, हा जरी राग असला त्यांच्या मनात तरी आपण शेवटी तो कुणावर व्यक्त करतो हेही महत्वाचं आहे।